कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला उत्पत्ती एकादशी असे म्हणतात. या दिवशी एकादशी देवीची उत्पत्ती झाली, म्हणून तिला उत्पत्ती एकादशी असे नाव दिले गेले आहे. ह्या एकादशी देवीला पापांचा नाश करणारी आणि मोक्षदायिनी मानले जाते. चला तर आपण आज एकादशी देवीच्या उत्पत्तीची पौराणिक कथा पाहू. सृष्टीच्या आरंभी जेव्हा अंधार आणि अधर्म वाढला, तेव्हा मूर नावाचा एक भयंकर राक्षस देव, ऋषी आणि माणसांना त्रास देऊ लागला. भगवान विष्णूंनी मूर राक्षसाशी युद्ध केले. अनेक वर्षांच्या लढाईनंतर ते विश्रांतीसाठी हिमालयातील एका गुहेत गेले. तेव्हा मूर राक्षस तिथेच हल्ला करण्यास आला. पण त्या क्षणी विष्णूंच्या शरीरातून एक तेजस्वी देवी प्रकट झाली. ती म्हणजेच एकादशी देवी. त्या देवीने आपल्या दिव्य तेजाने मूर राक्षसाचा संहार केला. भगवान विष्णू अत्यंत प्रसन्न झाले आणि म्हणाले, हे देवी, तू धर्माची पुनर्स्थापना केली आहेस. जो कोणी तुझ्या दिवशी उपवास करेल त्याची सर्व पापे नष्ट होतील आणि त्याला मोक्ष प्राप्त होईल. त्या दिवसापासून ही तिथी उत्पत्ती एकादशी म्हणून ओळखली जाऊ लागली. या दिवशी भगवान विष्णू आणि एकादशी देवीची पूजा करा, उपवास धरा, हरिनामाचा जप करा आणि अंतःकरण शुद्ध करून ईश्वराच्या चरणी प्रार्थना करा. ओम नमो नारायणाय.